माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांच्या प्रयत्नातून यशस्वी झालेल्या कुंभार येथील आशिया खंडातील सर्वात मोठा रे नगरचा महागृह प्रकल्प पाहण्यासाठी मागच्या आठवड्यात इरफान सय्यद यांच्या नियोजनानुसार शहर काजी सय्यद मुफ्ती अमजद अली काजी यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली होती। त्यानंतर सोलापूर शहरातील मुस्लिम समाजातील इतर प्रतिष्ठित नागरिकांनीही रे नगर पाहण्याची इच्छा इरफान सरांकडे व्यक्त केली। त्यानुसार काल दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा संपन्न झाला। यामध्ये जमियत उलेमा हिंदचे जिल्हा अध्यक्ष इब्राहिम कासमी नासर खलिफा, महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार सरफराज अहमद, सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दलाल मौलाना मोहम्मद गौस कासमी, रिफाह फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज सय्यद, शफी कॅप्टन सर, हाजी पैगंबर शेख, आईना हॉटेलचे मालक हाजी मुश्ताक तलवार, इकबाल तडकल, हाजी मुनाब चौधरी, हाजी फैयाज बागवान, मुश्ताक बागवान, अशफाक मेंबर, हुसेन बक्षी, ॲडव्होकेट महबूब कोथिंबिरे, हाजी इश्तियाक शाहजी, हाजी सलीम पजनीगर, हाजी पैगंबर शेख, गुफरान सय्यद, खालिक मंसूर यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता। प्रारंभी रे नगरचे सेक्रेटरी युसुफ मेजर यांनी प्रास्ताविक केले। युसुफ मेजर म्हणाले, अडम मास्तर यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नसताना केवळ आत्मविश्वास आणि लोकांच्या विश्वासाच्या बळावर आशिया खंडातील सर्वात मोठे गृह प्रकल्प त्यांनी उभा केले। महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार सरफराज अहमद यांनीही रे नगर प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी बोलताना सरफराज अहमद म्हणाले, राज्यात देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता वाचवायची असेल तर आडम मास्तरांसारख्या नेत्यांना निवडून देणं गरजेचं आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले नासर खलिफा यांनीही आडम मास्तर यांच्या कार्याचे कौतुक केले। पुढे बोलताना ते म्हणाले, पुन्हा एकदा विधानसभेत आडम मास्तरांची गर्जना दुमदुमली पाहिजे। मौलाना इब्राहिम कासमी यांनी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। ऐन वेळेत भावनेच्या भरात वाहून न जाता जनतेने योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन मुनाब चौधरी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। शेवटी आडम मास्तर यांनी उपस्थितांना संबोधित केले। 12 वर्षाचा संघर्ष, आलेले अडथळे आणि संकटावर मात करत मिळवलेला विजय यावर भाष्य करत आडम मास्तर यांनी गरीब महिलांच्या डोक्यावर असलेले 600 कोटींचे कर्ज माफ करून आणण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडून देण्याचे खुले आवाहन केले। यानंतर प्रत्यक्ष रे नगरचा पाहणी दौरा सुरू झाला। 450 एकरचे विशाल साम्राज्य, मॉडेल हाऊस, प्रशस्त रस्ते, महिलांसाठी बांधण्यात आलेले कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, वॉटर प्लांट आदी सुविधा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। रे नगर प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला 1 BHK सदनिका मिळणार असून यात लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन, संडास, बाथरूम आणि गॅलरीचा समावेश आहे। तसेच लाभार्थी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून रे नगरमध्ये अनिल पंधे इनोव्हेशन व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। यामध्ये पापड उद्योग, शिवण क्लास, कॉम्प्युटर कोर्सेस आणि इतर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या संपूर्ण पाहणी दौऱ्यात स्वतः आडम मास्तर, रे नगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी आणि सेक्रेटरी युसुफ मेजर यांनी आलेल्या विविध पक्षांचे नेते व प्रतिष्ठित नागरिकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी दाऊद शेख, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अकील शेख, जावेद सगरी, रहीम पंदे, खाजा करजगी, अशफाक बागलकोटे, अरुण सामल आणि रे नगरचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते। हा प्रकल्प पाहिल्यानंतर अनेकांनी या प्रकल्पाची तोंड भरून स्तुती केली। पाहुयात कोण काय म्हणाले।